हॅलो नमस्कार अँड जय श्रीराम भावांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळचे वाजले आता 6 आणि आपण निघालो आहे घरी, कारण की आता ऑफिसची झाली आहे सुट्टी. त्यामुळे आता जायचं आहे मस्तपैकी घरी. थंडी असल्यामुळे काय होतं आहे ना, जरा लवकर संध्याकाळ होते. 6 वाजले की असा अंधार पडायला सुरुवात होते. बट आपल्याकडे क्वालिटी कॅमेरा असल्यामुळे आपल्याकडे क्वालिटी इमेज येते, क्वालिटी व्हिडिओ आहे. त्यामुळे जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सर्वांसोबत नक्की शेअर करा. कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येतो. आता इथे का ट्रॅफिक लागली? इथे ट्रॅफिक सिग्नल नाही तरीही का ते सिग्नल नाही, काय नाही. अरे वरती काय, वरती मला काय दिसत नाही. ताई वरती बघते काय आहे वरती. काय झालंय काय समजत नाही राव. गावात इकडच्यांची तर चला रे बाबा हो. आज शनिवार आहे त्यामुळे आज आय थिंक बाजार लागलेला आहे. आपल्याला तर काही घ्यायची गरज नाही, आपल्याजवळ सगळं आणलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे चलो घर पे जाएंगे और खाना बनाएंगे. घर पे जाएंगे और खाना बनाएंगे क्योंकि हम हैं बैचलर. हमको तो अभी बाइको भी नहीं है, तो हम ही खाना बनाएंगे और हम ही बर्तन धोएंगे. क्या बोलती पब्लिक? काका दादा चल की का पुढे लवकर. अरे गाडीवाला आईच्या गावात सिग्नल लागलेला आहे. चलायचं का? कोणी नाही. चला तर अजून 6 वाजले आणि बघा एवढा सगळा अंधार पडला आहे. काय बोलणार. हे बघ हे दलिंदर कुठून कार काढते. हे आपल्याला जायचंय तिकडे. सिग्नल लागलाय पार. कसं करावं आता. अजून 20 सेकंद आहे आणि 20 सेकंद काढायचे आणि मग जायचं इकडनं लेफ्टने, सॉरी राईटने, आणि मग सरळ डायरेक्ट चला चला. टेम्पोवाल्याला जाऊ द्या आधी, नाही तर टेम्पोवाला आपल्याला उडवेल. हो रे बाबा.
निघतो ना, निघतो. कसं व्हायचं राव पुण्याच्या ट्रॅफिकचं, काय माहिती कसं होणार. तर फायनली आपण आलो आहे वाकड हायवेला. हे बघा हे अशा कशा गाड्या चालवत, अरे तुम्हाला काही डोकं आहे का नाही. याचा चालू आहे लेफ्ट आणि इकडे हा कुठे जाणार. तर आपल्याला पण जायचं आहे लेफ्ट. आपण दिला इंडिकेटर, ए दादा मागे बघ. तर हे बघा पुण्याचं ट्रॅफिक किती छान आहे. असं हे ट्रॅफिक रोज लागतंय आणि सगळे म्हणतात तू तर पुण्यात आहे, तुझी तर मजा आहे, मजा बघायची आहे, चला दाखवतो. मजाच बघायची ना तुम्हाला, चला मजा दाखवतो मी. हे बघा वरती आणि हे बघा खाली, किती मजा आहे. असे लोक आउटसाईडने येतात आणि मग आम्हाला देतात ठोकून. त्यात हे असे गंदेवाले गड्डे. जा बाबा तू राईटला जा, मला तुझ्या लेफ्टने निघू दे. जा बाबा तुम्ही पण जा आणि मला निघू द्या. हे बघा कशी आहे ट्रॅफिक. अरे वा 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 वा. ही आहे आमची पुण्यातली मजा. तुम्हाला मजा बघायची आहे ना, हे बघा कशी वाटली मग आमची मजा. रोज या ट्रॅफिकमधून आम्ही मजा करत जातो. केव्हाचा कशाला राईट नाही दिला तू, सेंटरने कशाला चालवतो. तर फायनली आपण लागलेलो आहे बँगलोर हायवेला आणि आपण सरळ जाणार आहे परत एकदा त्याच कर्वेनगरला. हे बघा किती ट्रॅफिक झालेली आहे. एक्सप्रेस हायवे आहे तरीही इतकी ट्रॅफिक, काय सांगावं. अरे ट्रकवाल्या तुला इकडची लेन दिली, इकडे चालव ना. ऐसा क्यों करते हो रे तुम्हाला 4 लेनचा रस्ता दिलेला आहे, उजवी साईट दिलेली आहे, तरीही तुम्ही असंच करणार. तर हा आलेला आहे बालेवाडीचा एरिया आणि ही येणार बालेवाडीकडून मेट्रो. आणि आता आपल्याला परत जायचं आहे अजून खूप पुढे.
ये तो अभी शुरुआत है। ए रिक्षा रिक्षा डायरेक्ट नाही घालायचं, विदाउट इंडिकेटर राईट टर्न मारतं. असं कसं मारशील तू? बघा कसं आलाय, विदाउट इंडिकेटर देता असा खच्चकन घुसलाय आणि खच्चकन आलाय. ई दादा जागा द्या ना, जागा जागा द्या, मला जाऊ द्या. हो मला जाऊ द्या ना घरी. अहो रिक्षावाले काका 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 गुगल मॅप बघत आहे. गुगल मॅप बघा. हे अजून इकडे यू टर्न मारून जाणार यांची वेगळी ट्रॅफिक. एक इकडे एक तिकडे एक इकडे एक इकडे. तर बाई सीन कसं वाटतंय सगळ्यांनी कमेंट करून सांगा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. सर्वांनी जावा आणि फॉलो करा. तुम्हाला तिकडे प्रत्येक नवीन नवीन गोष्ट काही अपडेट पण तिकडे भेटत राहतील. त्यामुळे आपलं यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सर्व ठिकाणी जा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांसोबत शेअर करा. असा कसा ट्रक बंद पडला रे, बंद पडला. आणि असा बंद पडलेला ट्रक लय खतरनाक असतो. हा 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 काय कमालची नाही. राईटला कंपन्या, लेफ्टला कंपन्या आणि मध्ये मस्त एकदम स्मूथ रोड. अशा रोडवर आहे ना गाडी चालवायला मजा येते. नाही तर तिकडे शिवाजीनगर, कात्रज साईड, हडपसर, वाघोली या एरियात बिलकुल मजा येत नाही गाडी चालवायला. इतके ट्रॅफिक असते की माणूस अक्षरशः कंटाळतो. त्यात धूळ वाघोली साईडला नुसतं कन्स्ट्रक्शन, त्यामुळे नुसती धूळ. उधर जाने का ही नहीं, वो कितना भी बुलाए जाने का नहीं, क्योंकि बहुत धूल होती है वहाँ पे. इसलिए मैं ऐसे ही जाने आने का, हाईवे से जाने का और हाईवे से ही आने का. मस्त से वीडियो बनाओ, मस्त व्हिडिओ बनायचे आणि टाकायचे. मित्रांनो थोडीफार ट्रॅफिक लागतेच हायवेला, कारण की संध्याकाळचं टायमिंग आहे. काही जण पुण्याच्या बाहेर जातात, काही जण पुण्यावरून बाहेर गेले की काही जण बाहेरून पुण्यात येतात शनिवार रविवार फिरायला. त्याच्यामुळे हायवेला संध्याकाळी 6 नंतर थोडीफार ट्रॅफिक असतेच. एवढं तेवढं ते ॲडजस्ट करावंच लागते. पण तिकडच्या रोडपेक्षा तरी इकडे कमीच ट्रॅफिक असते, त्यामुळे असं काही एवढं वाटत नाही. सकाळी तर अजून मजा येते, कारण की सकाळी तर पूर्ण हायवेच खाली असतो.
त्यामुळे सकाळी सकाळी जास्त करून फक्त बाईकर लोक दिसतात, कारण की त्यांना फुल स्पीडमध्ये बाईक चालवायला भेटते, त्यामुळे त्यांचा तर विषयच नसतो आहे. ते तर डायरेक्ट मग टॉप स्पीड चालवतात. एनफिल्ड असू द्या, R15 असू द्या, KTM असू द्या, किंवा मग आपली सगळ्यात फेवरेट कावासाकी असू द्या. ए भावा, ते स्वेटर अंगात घालावं लागतं राजा, आणि तो असा अंगात घुसतोय. अशी गाडी नको चालवू रे, मी बिचकलो ना आता. स्टे करताय. भरपूर जणं बाईकिंग करून डायरेक्ट गावाला बाईकने जातात, थकतात आणि मग थांबतात इथे हायवेला. सो त्यामुळे थोडंसं विषय असतो आहे. बट माझ्या लेफ्टला आणि राईटला काय सीन आहे, एक नंबर. इकडे पहाड, इकडे तर दरीच दरी, आणि सेंटरला अख्खी ट्रॅफिक. चलो दादा थांबा, मला जाऊ द्या. अरे भाऊ, ही कोणती गाडी रे भाऊ? फोर्सची गाडी कोणती? DD म्हणजे दिल्ली देहरादून. हीरो X+. हे बसवाल्या लेफ्टने का बरं घालतात रे? फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक. अरे तुला जायचं राईट आहे का नाही? ट्रॅक्टर आणि परत एक अजून एक गाडी बंद पडलेली. हायवेवर नुसत्या 4 व्हीलर बंद पडतात रे बाबा. मेंटेनन्स करत जावा रे 4 व्हीलरवाले. काय बोलायचं तुम्हाला? आम्हाला काय, आम्ही तर कुठूनही जागा काढतो रे. ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या रे, खालून ॲम्ब्युलन्स जाते. यानं पण खालून का टाकली काय माहिती, याला माहिती एवढी गर्दी आहे तरी त्याने खालून टाकली. हे बघा, ॲम्ब्युलन्सला अजूनपर्यंत रस्ता नाही देते. अरे रस्ता द्या लवकर. पेशंट वगैरे आहे का काय माहिती. नाही, गाडी तर खाली दिसते. आय थिंक पिकअप करायला चालले असतील.
आता ह्या ट्रॅव्हलवाल्याला इकडे घालायची काय गरज होती? गुपचूप चालायचं ना तुझ्या लेनमधून. हा आला आता घुसला लेफ्ट लेनमध्ये. आम्हाला जावं लागतं राईट लेनमध्ये. आणि आधीच तर एवढी ट्रॅफिक आहे मन. एवढ्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं, ते बी हायवेला. आता आम्हाला लेनमधून रस्ता काढत जावा लागेल. होले 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 रस्ता निकाल रे. आलो रे बाबा लेफ्टला. होय 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 होय. चला, चांदणी चौकातली ट्रॅफिक आली आहे. एवढा मोठा ट्रकने अख्खा रस्ता जाम करून ठेवलेला आहे रे बाबा. एवढं मोठं काय सामान नेतात काही समजत नाही. म्हणजे फुल ट्रॅफिक जाम असते मग. हो, काय झालं? अरे अजूनपर्यंत इथेच अटकले. तर भावांनो, घरी जायचं आहे. घरी जाऊन आज मस्तपैकी बनवणार मी खानदेशी टाईपची खिचडी. आणि मस्त ताणून झोपणार आहे. कारण की उद्या आहे रविवार. आणि रविवार आला म्हणजे मला खूप येतं टेन्शन. कारण की ना, रविवारी अख्खा ढीग पडलेला असतो कपड्यांचा. ढीग. आता उद्या सगळेचे सगळे कपडे ना धुवायचेत अक्षरशः. त्या मस्त 9, 10, 11 वाजता उठायचं. 1 वाजेपर्यंत मस्त कपडे धुवायचे. जेवण करायचं. हे बघा, हे बांदर कसं लटकलंय बसलंय. एवढं कशाला? च्या गावात पाठ दुखून आली रे माझी. MT-15. ये बस वाले भैया हमको जाने दो. कार वाले भैया, हाँ, ऐसा सिग्नल दिया करो. आजोबा आहेत वाटतं. असं सिग्नल दिलं ना की आम्हाला समजतं बरं का. हा बघा, घुसला विदाउट इंडिकेटर. नाही, आपल्याला सरळ जायचं आहे बँगलोर हायवेने. आपल्याला लेफ्ट टर्न नाही घ्यायचा आहे. हा, माझी पाठ का दुखायला लागली रे. हे बघा, एवढे मोठे ट्रक याच्यात काय नेतात? हे बघून राईट टर्न दे रे. तर फायनली आपण आलेलो आहे चांदणी चौकात. चांदणी चौक टू चायना. येस, हा रोड चांदणी चौकला नाही जात. हा रोड जातो पाषाण वगैरे त्या साईडला कुठेतरी जातो. पण हा चांदणी चौकला नाही जात. पण इथे आता खूप ट्रॅफिक असते. कारण की इथे बस थांबतात, इथे 2 व्हीलरवाले थांबतात, इथे 4 व्हीलरवाले थांबतात. त्यामुळे ट्रॅफिकच असते. आणि
ते वरती मस्त मस्त स्पॉट आहे. काय बोलायचं रे, पाठ दुखून आली माझी. हो, जास्तच हे नको मारू, माहिती मला, पण ऐक लय पाठ दुखते रे. गावात एवढी पाठ दुखायला लागली आज. लईच पाठ दुखते राव. अजून अर्धा पण रस्ता नाही झालेला. अभी तो बहुत टाइम है, घर पहुंचने में अभी बहुत टाइम है और अभी से ही इतना पाठ दुख रहा है. क्या करूं मैं, हे भगवान. अरे हो, जागा दिलेली आहे तुला, जा. मी नाही घुसत आहे तुझ्या लेनमध्ये रे. मी तुझ्या लेनमध्ये घुसून काय करणार बाबा, तू मला ठोकून चालला जाशील ना. कोणता मौसम मस्त रंगाचा, तुझ्या सवे माझ्या जीवनी आला. हायवेवर किती खड्डे होते रे, त्यातून मी कशी गाडी काढली. तर आपल्याला जायचं आहे लेफ्ट मारायचा आणि खाली उतरायचं रे बाबा. कारण की इकडनं डायरेक्ट आपल्याला रस्ता नाही, आपल्याला लेफ्ट टर्न घेऊनच जावं लागते. कारण की हायवेने पुढे गेलं की हायवे डायरेक्ट आपल्याला बाहेरच सोडतोय. काय विषय चालू आहे बाबा. ए दादा, हाफ चड्डीवर आहे, अशी कशी गाडी चालवतोय रे तू. तर आलाय कोथरूड साईड. आता इकडनं तर काही सीनच नाही आहे, कारण की हा पूर्ण एरिया हायवे राहिला वरती. आपण अंडरपास रोडने, नो इलाज. ए चल ना राजा, आता तुम्ही कुठून येत आहे. लोक कुठूनही घुसतात राव, कसे येतात कसे घुसतात. ना स्वतःची काळजी ना दुसऱ्याची काळजी. आता हा हे वन वे, तरी लोक येणार आणि तिकडनं जाणार. तर फायनली आपण आलो आहे कर्वेनगरच्या साईडला. आता अजून तरी आपल्याला रूमवर पोचायला लागतील एक 10 ते 15 मिनिटं.
कारण की आता इथे परत पेट्रोल पंप आहे आणि त्या एरियात परत आपल्याला लागेल फुल ट्रॅफिक. कारण की ब्रिजच्या वरून परत एक रोड येतो खालून अंडरपासमधून. आणि त्यामुळे ट्रॅफिक तर होतेच. अरे बाबा तुला जायचं तर इंडिकेटर दे ना राईटला. मागे वळून वळून काय बघतोय. कसल्या गाड्या लावतात. आता तो बघतो बघ कसा हायवेवर गाडी काढतोय. चला काका स्वेटर नंतर घ्या हो काका. पुण्यात चांगली थंडी वाढली आहे. रात्री एवढी काही थंडी वाजत नाही, पण सकाळी सकाळी मस्त थंडी वाजते. सकाळी सकाळी थंडी वाजते. एक 3-4 वाजेनंतर रात्री मस्त थंडी वाजते. त्याच्यानंतर सकाळी एक 7-8 वाजेपर्यंत चांगली थंडी असते. त्याच्यानंतर परत ऊन लागते. अगं माझी मम्मी, अचानक गेला ना तू राईटला. ए सायकलवाल्या दादा, स्लो सायकल चालवतो रे तू बाबा. प्रो सायकलवाला आहे तू. अरे माझ्या भावा, आता काही बोलू शकत नाही. काय बोलणार. मला जागा द्या. हां छान छान, होऊ द्या होऊ द्या. काय आता आमच्याकडे कोणी नाही, त्याच्यामुळे आम्ही चाललो एकटेच. ए बाबा थांब. तर झालं आता, बस एक 5 मिनटात आपण पोहोचणार घरी. या रोडवर पण गाडी चालवायला ना अशी मजा येत नाही, कारण की इतके ट्रॅफिक असते आणि इतके खड्डे आहेत ना या रोडवर पण. कोण आहे याच्या पुढे, निघू दे ना. कारवाला बी निघत नाही आणि तो पुढचा बी निघत नाही. काय बोलावं. माझे ब्रेक नाही लागत आहे ना रे बाबा. सर्व्हिसिंग करायची मला अजून. कसं होणार आहे. कसले बोर्ड लावताय काय माहिती इकडे. चल बाबा मला काढू ते गाडी पुढे. कसले बोर्ड आणि कसलं बॅनरसाठी लावले काय माहिती बाबा. चल बाबा मला राईटला जाऊ दे, राईटला जाऊ दे रे. इकडनं मारू दे राईट टर्न. निघूया. ए भावा, रॉंग साईडने तू आला आणि मला ठोकलं असतं तू. तर फायनली आलोय आपण
कर्वेनगर साईडला. तर मित्रांनो, ब्लॉग आवडत असतील तर चॅनलवर या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील. असाच सपोर्ट असू द्या. चल ताई चल. अरे तू कुठून येते? जा बाबा, जा बाबा, मला जाऊ दे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.